नमस्कार, मी छाया. तुमचं स्वागत आहे या देवदर्शन यूट्यूब चॅनलवरती. आता आपण जाणार आहोत कडेपठारावर आणि हे आहे कडेपठाराचं मेन गेट. कडेपठार या गडाला जुना गडही असे म्हटले जातं आणि याच पर्वताला जयाद्री पर्वत असेही बोलतात. आहे जयाद्री पर्वत. जयाद्री पर्वतावर म्हणजेच कडेपठाराला जाणार आहोत. कडेपठार आणि जयाद्री पर्वत हे दोन्ही एकच आहे. चला. कडेपठारी जाण्यासाठी जेजुरी गडावरून व पायथ्यावरून दोन्ही बाजूनी मार्ग आहेत. कडेपठार हे खंडोबाचे अवताराचे मूळ स्थान आहे. चढण संपली की सपाटीचा रस्ता लागतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दगडी वस्तूचे भग्न अवशेष आहे. काही देववड्या आणि काही पादुकाही आहेत. समोरे थोडे चढणी वेस आहे. या मार्गावरील जुन्या काळी 7 वेस असल्याचा उल्लेख केला जातो. आता फक्त 3च वेस आहेत. तरच मिळेल. चला गारे गोडे थंडगार लिंबू सरबते पाणी बॉटले थंड सर्व स्वच्छता रस मिळेल. थंडगार लिंबू सरबते पाणी बॉटले थंड सर्व स्वच्छता रस मिळेल. चला गारे गोडे थंडगार लिंबू सरबते पाणी बॉटले थंड सर्व स्वच्छता रस मिळेल. मी बोलते 12 वाजता चालू केलं चालण्यासाठी कडेपठारला, पण 2 तास झाले अजून काय इथं मेन मंदिर आलेलं नाही आहे आणि ऊन तर खूप आहे. चालतोय अजूनही चालतोय. आता अर्धा कुठेतरी रस्ता पार केलाय आणि मंदिर त्या डोंगराच्या पण पलीकडे आहे. आणि विशेष म्हणजे हे आहे जयाद्री डोंगर. आणि ह्या रोडनी पुन्हा जेजुरी मंदिराकडे जायचं. प्रदक्षिणा पूर्ण होईल. चला थंडगार पाणी बॉटले थंडगार लिंबू सरबते गारे गोडे थंडगार पेप्सी बोलाय. थंडगार लिंबू सरबते पाणी बॉटले थंड थंडगार पेप्सी गोडे थंडगार पेप्सी बोलाय. चला थंडगार पाणी बॉटले थंडगार लिंबू सरबते पाणी बॉटले थंड थंडगार पेप्सी बोलाय. गारे गोडे थंडगार पेप्सी बोलाय. चला थंडगार पाणी बॉटले थंडगार लिंबू सरबते गारे गोडे थंडगार पेप्सी बोलाय. भानुबाई मंदिर हो बनाई. कडेपठारावरून उंच असं हा व्ह्यू दिसतो. सुमारे 800 मीटर उंच हा कडेपठार आहे. बघ मंदिर. तिकडून जवळ आहे.
याचं काय माहिती आहे बाबा? दगडी चुकून गोळा करून आणा, त्याच्यामुळे तुला इथं नाही गेला. कशासाठी ते? उचलून द्यायची देवाची. आपण नाही का परपंचाचं उचलून लावायची गाडी घ्यायची आणि ती उचलून कोण आणून लावा गोळा करा. 5 दगडी का? बरं. काय मागू द्यावं ना मग? काय मागायचं? काहीच नाही, असंच का? काय मागायचं आपला हायच. आम्ही शिरूर चालू केलं. शिरूर नदी. पुण्यातलं कोणतं गाव तुम्ही? कात्रजच्या घाटात. हा. तुम्ही खासदार बोला की काहीतरी. आता काय बोलायचं देवा? देवाबद्दलच सांगा. खंडेराव महाराज जय. भानुबाईचं आता इथं उतरून जाऊ ना. तुमचं पण लावतात का? इथं गेला आवायची ना. मोठे मोठे घेतो बाबा. हा आणा आणा तुमच्या मनाने आण. लावली का 5 दगडाची? 4च आणले हो एक द्या. घे ना इथलं. लावा. इथं आहेत. 5 लावायचं. मग 5 चं परमिशन. हा. लईच लांब आहे. आता काय नाही आलं जवळ मग चुकून जायचं वर लाखून. पुन्हा वर लाखून जायचं की आता उजी झाली ती डावी करायची. म्हणजे खाली पाच चालत नाही. एवढं ते समाजात एवढं धारण केलं एवढं समाजाने नाही काही परपंच. हम दो हमारे दो. लोकांचा आवाज येते. या पूरा वाइट है ये ना, ये पूरा इसका काला हाथ से ये पूरा गर्दन काला ज्यादा खुला है ना. तिकडे संकल्प करूया. फायनली आम्ही कडे पठार परत एकदा फायनली आम्ही कडे पठारावर आलो आहोत आणि येतच हे चाफ्याचं झाड आहे आणि याला पूर्ण फुलंच आहे, पानं कमी आहे आणि त्याच्या बाजूला मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाणार आहोत.
चला की हो कृष्णाचं कुलदैवत खंडोबा. यातला तुम्ही आतमध्ये पाया पडले जमिनीत आपोआप वरती आले ते स्वयंभूलिंग शंकर पार्वती आणि गंगा खंडोबा म्हाळसा देवी आणि बाणदेवी ते स्वयंभू ते कुणी बसवलेले नाही. काशीला जसे आगळ्या भैरव असतात तसे ते मार्तंड खंडोबा जोडीने त्यामुळे इथं जोडीचं महत्व झाल्यानंतर पहिल्यांदा इथं जोडीने पाया पडायला आणि देव इथं जोडीने. आपण पंढरपूरला गेलो विठ्ठल वेगळा रुक्मिणी वेगळी, तुळजापूरला गेलो फक्त तुळजाभवानी एकटी. तसं इथं शिव आणि शक्ती एकत्र त्यामुळे इथं जोडीने लक्षात आपण आपल्या मुलाचं रक्षण करणारं दैवत त्याला कुलदैवत मानतात. कुलस्वामीने आपली तुळजाभवानी आम्हाला सप्तशृंगी असते तसं कुलदैवत हे एक हे पण हे जे दिसतं नाही मंदिर हे राजा लोकांनी नंतर बांधलेलं मंदिर राजा लोकांनी दिवस केली आयल्या होळकरांनी हे मंदिर बांधलं. आयल्या होळकर सगळ्या मंदिराचं खालच्या मंदिराचं आणि 2 नंदी. हे कडे पठारावरील महादेवाचं पंचलिंगी मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाणार. मूर्तीला हा तेच बघून मी म्हंटल काय त्याचं महत्व का म्हणजे कसं. मी कर्नाटक आजनगर कर्नाटक देवरगुड्डा बळारी जिल्हा. आपलं गाडा ना इथे भंडारा
ती टाकलं आता हा सगळं ते आतमध्येच टाकले. आपण चप्पल कुठे काढली? सगळं तिथे हे टाक ना आपल्याकडे. नवागड आणि जुनागडचं दर्शन घेऊन आता आम्ही निघलोय आमच्या घरी जायला. खूप छान दर्शन झालं. सोन्याच्या जेजुरीला आहे दर्शन घेऊन झाले. अप्रतिम दर्शन झालेलं आहे. जुन्या गडपासून ते नवीन गडापर्यंत खूप सुंदर. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चॅनलला.